नमस्कार शेतकरी मित्रांनो, कोरडवाहू शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर त्यासाठी पाण्याचे नियोजन, पिकाचे नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आज आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती आहे की जी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाच्या लहरीपणामुळे त्याचे उत्पन्न अतिशय कमी येते. त्यासाठी पडलेल्या पावसाचं पाणी अडवून शेतामध्ये मुरवण्याच्या तंत्राचा जर वापर केला आणि इतर पंचसूत्रीचा वापर केला तर मोठ्या प्रमाणावर आपण उत्पन्नात वाढ करू शकतो. पंचसूत्री म्हणजे काय? तर यामध्ये 30, 25, 20, 15 आणि 10 हे आकडे तुम्ही लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे मूलस्थानी पाणी व्यवस्थापन की ज्याच्यामुळे 30% उत्पन्नात वाढ होते. दुसरं सूत्र जमिनीच्या मगदुराप्रमाणे वाणांची निवड ज्याच्यामुळे 25% उत्पन्नात वाढ होते. तिसरं सूत्र ओलाव्याचं व्यवस्थापन ज्याच्यामुळे 20% उत्पन्नात वाढ होते. चौथं सूत्र रासायनिक खतांचा वापर ज्याच्यामुळे 15% उत्पन्नात वाढ होते. आणि पाचवं सूत्र पीक संरक्षण की ज्याच्यामुळे 10% उत्पन्नात वाढ होते. यालाच पंचसूत्री असे म्हणतात. पंचसूत्रीमध्ये सर्वात पहिले महत्त्वाचे मूलस्थानी पाणी व्यवस्थापन हे तंत्राचा वापर सर्वसाधारणपणे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात करावा, जेणेकरून 15 जुलै ते 15 ऑगस्ट या काळामध्ये जो पाऊस पडेल तो त्याचं पाणी यामध्ये जिरवलं जाईल आणि त्याचा उपयोग पिकांना होईल. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करण्यासाठी जमिनीची नांगरट करून घ्यावी, उताराला आडव्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात आणि त्यानंतर 10 बाय 10 चौरस मीटरचे वाफे शेतामध्ये करून घ्यावेत, जेणेकरून त्याच्यामध्ये पावसाचं पडलेलं पाणी जिरेल, मुरेल आणि वापसा कंडिशनवर योग्य वेळी पिकाची पेरणी त्याच्यामध्ये करावी. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्राचा वापर केल्यामुळे पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार ओलावा उपलब्ध होतो, त्यामुळे पिकाचे उत्पन्न वाढते. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर केलाच पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी असे माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.